नाही नाही नाही, पैसा भरावाच लागणार. जर कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही. मला कळलं नाही, म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच, डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे ना. कुठला? नाही, ते FSI ला सगळे पैसे भरलेले, काही फायदे नाही. टॅक्समध्ये आम्ही सवलत घेतलेली नाही आहे कोर्टामध्ये, सवलत नाही आम्हाला काही. न्यायालयाच आहे. हो, तुम्हाला कमर्शियल दराने किंवा व्यावसायिक दराने कर लावू नये अशी तुमची भूमिका आहे. बरोबर. तुम्हाला हे मान्य आहे का चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून तुमच्याकडून काही रूल्स रेग्युलेशनचं व्हायोलेशन झालंय, ज्याचा आउटरेज बाहेर पाहायला मिळतो सर्वसामान्यांमध्ये? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आता आपलं तुमचं म्हणणं मला समजलं. फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो. आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशनरना की दीनानाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही. पेशंट वॉज नेव्हर प्रेप्ट फॉर सी. आपण आता काय, मला काय वाटतं, ऐका ना I have understood your question. Patient was never prepped for any surgery and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footing, where she was in the room, everything is handed over to the government. So not even 1 out of million. ह्याच्यात तथ्य नाही आहे, म्हणूनच मॅटर्नल मॉर्टॅलिटी कमिटीची मीटिंग काल कॉर्पोरेशनला झाली. ऐका एक सेकंड, कसं ते सगळं व्हिडिओ, बरं मला आपला प्रश्न कळला, ते सगळे व्हिडिओ शासनाकडे सबमिट केले. चौकशी मी तिथे नव्हतो. सांगतो. आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे. हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे. त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्रक असे लिहिलेले, हा छापील पेपर, प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो. हा विसेंना नाही, एव्हरी सिंगल पेशंट्स गेट दिस पेपर. डॉक्टर याच्यावर लिहितात पेशंटचं नाव, त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत, शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत, खर्च किती होईल. डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे. परंतु काही कारणाने त्या दिवशी राहू केतू काय डोक्यात आला, डॉक्टरांनी एक चौकोन करून त्याच्यामध्ये 10 लाख डिपॉझिट लिहिलं आहे. ही गोष्ट खरी आहे, असं कोणीही लिहित नाही. त्यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता. मी इथे रोज साधारणपणे 10 शस्त्रक्रिया करतो. आजवर किती केल्या असतील, अगणित असतील. एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात. या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता.